आई गो आई. बबन्या, तुला चोरासारखं घरात शिरायला काय झालेलं रा? अगं सुमे, इकडे आहे मी. अगं सुमे, आता काय सांगू तुला? साहेब काय सांगू? साहेब सांगा काहीतरी. अगं हे सुरेश, मला वाटलं सुरेश पैसे मागेल म्हणून मी तिथं लपून बसलेलो. आई. लबाड लांडग्या, किती लबाड बोलतोस? सुमे, 5 रुपयासाठी यांनी 50 रुपये दिलात मला ह्या पेपरला. हे बघ. तात्या, द्या इकडे तो पेपर. मला बघू द्या अगोदर. काय एवढं त्यात बघू मला? मी नाही देणार. अरे सुरेश, तुझ्या कामाचं त्याच्यात काहीच नाही. ते माझं मी बघतो बाबण्या. एवढं काय त्या पेपरात? बघू इकडं. अहो द्या. सोड, मी नाही देणार. सुमे नको, सुमे सुमे. समरसिंह मंत्री पाटील यांची या फाटके पेपरसाठी का मारत होता? ह्याच्यात तर काहीच नाही. फाटकाय पेपर. अरे मग मी तेच म्हणते, या पेपरसाठी का मारत होता तुम्ही दोघं? अगं फाटका पेपर वाचलेला चांगला नसतो म्हणून मी वाचून देत नव्हतो. हाय की नाही साहेब? हो हो बरोबर. फाटका पेपर नाही वाचायचा. डोसके फिरलेत तुमची. आधी स्क्रू फिट करून घ्या तुमच्या सगळ्यांच्या डोसक्याचा. बसा, मी चहा घेऊन येते. अयो साहेब, स्क्रू कसला? स्क्रू म्हणजे माहित नाही? नाही. स्क्रू म्हणजे कसं असतं सुरेश? हा? इकडे. आता ह्यो सुरेश आहे. हा, किती पण सांगितलं का नाही खेळू नको खेळू नको तरी जुगार खेळतोच. थापा मारतो, खोटं बोलतो, किती पण सांगा ऐकतच नाही. म्हणजे ह्याच्या डोक्याचा मेंदवाचा स्क्रू ढिला झालाय. तेव्हा आपल्याला असा आवळायला लागणार. असा 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 करू. बाबण्या, माझं सोड. तुझ्या डोक्याचा स्क्रू आधी फिट कर. हाय का? असं आहे बघा. स्वतःच स्वतः पण स्क्रू फिट करून घेत नाही आणि दुसरा करतोय त्याला पण करून देत नाही. उगाच असं भयाकल्यागत वागत असतंय. फाटकं पेपर घेऊन गावात हिंडतोय. बाबण्या, खरं खरं सांग, त्या पेपरामध्ये काय आहे ते? ह्या पेपरातून हा? तिकडे सांगतो. काहीच नव्हतं. नरसिंगराव, पुढाऱ्याची पोच बाकी भारी जमते तुम्हाला. वेगळंच काहीतरी. नाही हो भाऊजी, मी खरंच काय केलं नाही. अहो मी पोच दिलीच नव्हती. पोच दिली नाही मग फ्लेक्सवर फोटो कुठून आला तुमचा? मामा तर त्या आणू. तू माझं डोकं गरम करू नका आता. तो तर मे मग दाल तलपत आणू. बस. एक शब्द जरी कोणी बोलला तर याद राखा. मामासाहेब, मामासाहेब, हे घ्या. हे काय आता आणले? ताई, ताई, मी तुला म्हणलं होतं ना, पेपर मध्ये मोठी ऍड दिली. समर साहेबांच्या फोटो सकट. हे बघ, ही ऍड आली. समरसिंग मंत्री पाटील यांची राजकारणात धमाकेदार एंट्री. म्हणजे मी खोटं बोलत नव्हतो ताई. मी खोटं नाही येत ताई. नरसू, हा? हा सगळ्या त्या रामरावचा डाव दिसतोय. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे ताई. त्या रामरावचा सगळा डाव आहे. अगं, तो फार डेंजरस माणूस आहे. म्हणजे भाऊजी त्याविषयी म्हणले नाहीत का? काय भाऊजी? हा, हो हो. पण ताई, तू काय काळजी करू नको. हा नरसू मामा त्याला पुरून उरेल. लेक स्वरचा फोटो बदलतो काय? थांब जरा. आता हे पेपर आहेत ना, ते सगळ्या घराघरात वाटतो. हे जा रे, 1000 पेपर घेऊन ये. एकुलता एकच आहे. हा, म्हणजे गावात अख्खे पेपर नाहीत. रोज कसा बसा मिळालाय. म्हणजे गावातले सगळे पेपर नाहीसे केले त्याने. ताई, हा त्या रामरावचाच डाव असणार. पण तू काळजी करू नको. तुझा इंगा त्याला दाखवल्याशिवाय हा नरसू मामा राहणार नाही. ताई, काय झालं तुला? ताई, असं करू नको ताई. तुझ्या दुःखाला वाट करून दे.
वाटल्यास मला ओरड, मला बोल, पण अशी गप्प बसू नकोस ताई. प्लीज रे, गप्प बसू नको. नरसू, दर वेळेला आमच्याच बाबतीत हे असं का होतं? भाऊजींच्या बाबतीत होतं, समोरच्या बाबतीत पहिल्यांदाच घडलंय. तेच विचारतीये मी. का 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 सगळे ग्रह आमच्या विरोधात उलटलेत? तुझा तो संख्य गुरुजी मोठ्या तोंडाने म्हणाला होता ना, समरसिंग मुख्यमंत्री होणार म्हणून. तो पहिल्याच घासाला हा खडा का लागला? ताई काळजी करू नको, त्या ग्रहांचं नंतर बघू. आधी हा डाव कोणी खेळलाय त्याचा छडा लावतो मी. हे घ्या. लाईटीला काय झाले? सारखी ये जा करते, त्यात त्याने गिरण बी बंद ठेवल्या. बबन्या, जरा मला जात काढून दे की. आता चहा पिऊ का जातं काढून देऊ सुमी? बरं चहा पी आधी. मी देऊ का? तुला जमणार आहे का? गप चहा पी, नाही तर हात धरून बसशील. तुला जमणार आहे का सुमे? आज डब्यावाल्यांना सांग सुट्टी आहे म्हणून. लाईट गेली, डीपी जाळला, असं काहीतरी दे सांगून. कामाची माणसं आहेत, काम करून भूका लागतात. काय ड्रायव्हर, लागते ना भूक? हो म्हणजे काय, काम करून भरपूर भूक लागते ना. हा, आणि त्यात पळापळ करून तर लईच भुका लागली त्या. कसली पळापळ? सगळ्या गावात फिरून पेपर गोळा केलं ना. म्हणजे आमचे कामगार युनियन आहे ना, त्याची बातमी आली आहे पेपरात. तो पेपर शोधत आम्ही फिरत होतो गावभर. हा, कामावर जायची पळापळ. कामावर जायची पळापळ. जातं काढून देत. चल कुठे ठेवलंय ग? तिथं आहे. सगळी अडचण करून ठेवली. सुमे, आपण त्या जात्याला हात लावणार नाही. मरणाचं जड जात आहे ती. आपण ती घेणारच नाही, हाताला हातच लावणार नाही त्याला. मी सगळ्यांना आज ती गव्हाची खीर करणार आहे, त्यासाठी जात्यावर जळायला लागणार. पण मी हात लावणार नाही. नका लाव, ही तुम्ही एकटी दळणार. परत हात दुखल्यावर बस बोंबलत. मरणाचं जड जात आहे ते. हात दुखू द्या नाही तुटू द्या, मी दळणार म्हणजे दळणारच. तुला काय करायचं ते कर. मी जातो बाहेर. डोक्याला झेझट नको, लय जड जात आहे ते. अरे बबन्या, कर की, उचल की. हो की ढकलतेस कशाला? आवर की. उचलतोय की मग. हा, इथे ठेव. लय जड आहे ग. बस का? हा, बर साहेब, चला जाऊया आता कामावर. चला चल सुमे, जातो मी. जाऊ का नाही, येऊ का म्हणायचं येड्या. बर येऊ मी. आज दुपारी मस्त खीर घेऊन येते कारखान्यावर. काय? मी पण जातो मग. जा. येऊ का? जा की. आता किती टायमाला विचारतोस? जावा तू तर मला हाकलायलाच बसलीस कायम. चला हो साहेब. जावा. साहेब. आता साहेब कशाला, बबनच म्हणा आता. बबन, ते जात चालवायला फार अवघड असतं काय? ती जड असतंय ना, म्हणून अवघड वाटतं ती. हा, पण जात्यावर दळायचं म्हणजे जाम ताप असतो. लय टाइम लागतो त्याला, लय ताकद लागती. जुन्या माणसांचं कसं खाणं पिणं तसं होतं, त्यामुळे त्यासनी अवघड वाटायचं नाही. पण आता आपण हायब्रिड खातोय ना, आपलं काम नाही ती. सुमीचा तर आज जीवच जाणार आहे. अरे मग आपण मदत केली पाहिजे ना तिला. नाही नाही नको, सुमीचा फक्त हात दुखावणार आहे. पण आपण बंगल्यावर नाही गेलो का नाही तर मामासाहेब माझा हात कलम करून टाकतील. मामासाहेबांचं बंगल्यावर आता फाटाकच फुटत असतील. साहेब, आपण जाऊया पाठदेशी बंगल्यावर जाऊया. चला. बबन तू एक काम कर. काय? तू बंगल्यावर पुढे जा, मी नंतर येतो. अहो पण साहेब. साहेब, मामासाहेबांनी आपल्या दोघांना एकत्र बघितलं ना तर त्यांना शंका येईल. त्यापेक्षा तू पुढे जा आणि तू काय सांगायचं ते तू बघ. मी काय सांगायचं ते मी बघतो. अहो पण साहेब. बबन, काय? अरे मी तुला जायला सांगितलं ना. हो हो, जा ना. जातो.
अनुराधा काहीच घेणार नाहीस का? काहीतरी घे ग. तसं नरसिंगराव चुकत नाहीत ग कधी. एकदा चुकले असतील पण एवढं पण रागावू नको त्यांच्यावर. अहो भाऊजी, मी खरंच काय चुकलेलं नाही हो. अहो मी स्वतः जातीने लक्ष घालून ते बॅनरचं डिझाईन करून घेतलं होतं उभं राहून. म्हणजे तुम्हीच तुमचा फोटो लावला तर समोरच्या जागी. अहो असं कसं करीन मी? राजकारणातला र तरी मला माहिती का? आई, मी तुला खरं सांगतोय, माझी काही चूक नाही. मी स्वतः उभं राहून ते डिझाईन तयार करून घेतलं होतं. आता किती सांगू तुम्हाला सगळ्यांना? नरसू, मी तुला काही विचारलंय का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग ते भाऊजींना सांग ना. ते मगाचपासून मला तेच विचारतात परत. म्हणजे चूक तुमची नव्हती तर कोणाची होती? आता मला काय माहिती कुणाची चूक येते? काय तू काळजी करू नको. तुझा अपमान म्हणजे माझा अपमान आहे. या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय हा नरसुमामा शांत बसणार नाही. फोन का लागत नाहीये? वा महाराज, कुठे होता तितक्या वेळ? इथंच आहे की. इथंच म्हणजे कुठंच? इथंच म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून पेपर आणायला गेलो होतो. हा ते ठीक आहे, पण फोन का लागत नाही तुझा? बंद पडलाय फोन. म्हणजे गावातली लाईट सारखी ये जा करते ना. मग चालू बंद होऊन फ्यूज उडेल म्हणून मोबाईल चार्जिंगलाच लावला नाही. अरे पण मोबाईलला कुठे फ्यूज असतो? मोबाईलला कुठं फ्यूज असतोय तेव्हा? घरातला फ्यूज ती उडेल म्हणून मी खटका बंद करून ठेवला ना. आणि फ्यूज उडली तर बसवणार कोण? मला करंट लय भ्या वाटतं. ए, तो करंट जाऊ दे तुझा. पेपर आणलेस ना ते दे. पेपर नाही ती मिळालं म्हणजे कुठंच नाही ती मिळालं. ह्या गावात पण नाही, आमच्या गावात पण नाही. गावात कुठंच पेपर नाही? नवल आहे. गेले कुठे पेपर सगळे? बहुतेक छापलंच नसणार आहे ती जागा. छापलेच? अरे असं कसं होईल? सगळ्यात जास्त खपणाऱ्या पेपर मध्ये न्यूज दिली होती मी. डबल पैसे देऊन ती न्यूज फ्रंट पेजवर आणली. तुझ्या नशिबात नव्हतं म्हणून. म्हणजे माझ्या नशिबात मुख्यमंत्रीपद नव्हतं ना, म्हणून आपल्या समरला पुढे केलं आपण. पण त्याच्याही बाबतीत असं का घडतंय अनुराधा? त्याचा शोध चालेल ना भाऊजी. पण त्या ज्योतिषाने सांगितलं होतं ना समर मुख्यमंत्री होणारच म्हणून. मग अशा पहिल्याच घासाला कसा खडा लागला? तू काळजी करू नको ताई. हा नरसुमामा त्याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. माझी गोष्ट आता संपल्यात जमाय. पण समरच्या पदार्पणातच असं का घडतंय अनुराधा? का झालं असं? हा, तुझ्यावर जबाबदारी टाकली होती ना? हो, हा सगळा विरोधकांचा डाव आहे. म्हणजे त्या रामरावचं कट असणार याच्यात काहीतरी. बस, रामराव, तुझ्या त्या ज्योतिषाने सांगितलं होतं ना समर मुख्यमंत्री होईल म्हणून. ते का होत नाहीये? तपास करायचा. हा, तू काळजी करू नको ताई. तुझी काळजी ती माझी काळजी. त्या संख्ये गुरुजीला आता राऊंडातच घेतो. ती जबाबदारी माझी. आणि बाबण्या, हो माझी जबाबदारी. तुझी नाही, माझी. चल. अनुराधा असं का होतंय? म्हणजे तुम्ही कुणाची पण पत्रिका बघितली तर त्याच्या मनातलं सगळं होतं. हो, हातात पानं घेऊन मी कुठलं पान चुकीचं लागलंय, कुठलं बरोबर लागलंय हे सांगतो. मी सांगितलेला पत्ता लावला की रमी बसणार म्हणजे बसणार. अवघड आहे गणित तुमचं. मोठे मोठे लोक येतात बाबा माझ्याकडे. मग बारक्या माणसांचं काय करता तुम्ही? सांगता त्यांचं ते पण. माझ्या मूडवरती असतं. म्हणजे हातात कुठली पानं नसली तर जे येईल पान ते घ्यावं लागतं बाबा. दुलती तवादलनं वाट बघतोय तुमची. कवा धरणं वाट बघतोय तुमची. मी ना घेऊ. पान हल्लं येतं. तुम्हाला तर चाललं आमचं आम्ही पत्नीला न बघतात. अरे पहिल्या दिवशी गाल की गलम पाणी असं विचारलंस ना तेव्हाच ओळखलं मी. पानं बघायची गरज नाही मला. त्याला माझं ताईतली बाधा दुलती. तुला पण मुख्यमंत्री व्हायचंय का? मुख्यमंत्री नटो
माझ्या डिब्यात ताईतली पाहता तुला ती मला बायकोला पण नीट बोलता येत नाही. तुन नाही तुन नाही तुन अरे तत नाही तुन हा चुन दुलुदी आम्ही थायबांना निलोप द्यायला दिलो होतो त्यांना बी चालला नाही. त्यांना म्हणलं तुम्ही तुमचं तोंड बी बदणार नाही. तू डायरेक्ट असं म्हणालास तुम्ही तुमचं तोंड बी बघणार नाही. हो नाही दुलुदी मी म्हणलं तुम्ही तुमचं तोंड बी बदणार नाही. हो गुरुजी तुम्ही काय गप्पा मारत बसला कुणाशी पण. चला आतमध्ये ताई मॅडम वाट बघतात तिकडे चिडल्यात त्या. काही नाही याचं पान हल्लंय ते बघत होतो. त्याचं पान मरू दे समर साहेबांचं पान कुठं फिट बसते ते बघायचं आपल्याला. चल रे बाबल्या चला चला चल तू कुठं चाललाय एकटा त्यांना उचल. अरे हे काय करता तुम्ही? येऊ का? मी ये म्हटले की कवाच तुला. आलो. ड्रायव्हर बाजूला. अंधारात काही ढेकर दिसतात मला. दळणार कशी मी? मी मदत करू का तुला? आणि तुझं काम? अगं जाधव साहेबांचा फोन आलेला मला. ते म्हणाले आज नको येऊस कामावर. का? तर असं कसं विचारू ग मी? साहेब आहेत ते माझे. ते सांगतील ते करणं हे माझं काम. अरे वा शिकलास की ड्रायव्हर? तुझ्यामुळे. आज काम नाहीये तर आज जातं चालवायला शिकायचं म्हणतोय. अरे सगळे बायकांची काम आहेत. असं काहीही नसतं. कुठल्याही कामात भेदभाव करायचा नसतो. काम हे काम असतं. बरोबर बोललास बघ. कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. मी करू तुला मदत? मला कोणाच्या मदतीची गरज नाही. एकटे दळणार म्हटली तात्यांना. मी का करू तुला मदत? ते मला जातं शिकायचं होतं म्हणून मी आलो होतो. तर तुला जमत नसेल तर मी जातो म्हणजे. ए सुमीला जमत नाही अशी एक पण गोष्ट नाही. काय ड्रायव्हर? मग शिकव. तू शिकणार का? त्यासाठीच आलोय ना मी. ये मग बस. काय झालं? अरे काय जेवायला बसलायस काय? मी बसले तसं बस. असं राजा बायका बसतात. तू मांडीच घाल. इधर. आता हे असं फिरव. हाय हे काय? तू फिरवायला सांगितलंस ना, फिरवतोय. अरे ते असं नसते. असं फिरवायचं. सुमे जड आहे काय? तू एकटी कशी काय करणार होतीस? काय करणार? इलाज नाही. आणि त्यात तू बी म्हणालास मी का मदत करू तुला? अगं तू म्हणालीस म्हणून मी म्हणालो. नाहीतर मी मदत करायलाच आलेलो. खरंच का? हो. चल मग सुरू करूया. हो. दोघांनी सारखाच जोर लावायचा. काय? हो. अरे ड्रायव्हर नीट वर की. हो ओढतोय मी. काय नीट ओढतोय? चुकतंय सगळं. नीट ध्यान दे. अगं देतोय ना. मी काय सांगितलं तुला? गाडी चालवणं एवढं सोपं नसतंय जात. नीट ध्यान दे की. अगं देतोय ना. हे बास ड्रायव्हर. तुझ्या बसची बात नाही ड्रायव्हर. सोड. नाही नाही तुला शिकवायला जमत नाही हे सांग ना. आता माझ्या पावती का? मग खरंच येते. आता तुला शिकवल्याशिवाय दमच घेणार नाही मी. चल कर सुरू.